ते जरा ढकला इकडं पडाय बिडाय सापसाची. चालू केलाय. आवाज येतोय का रे? आवाज येतोय? जोगडा आवाज येतोय का रे? हो सर येतोय. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग टाका, इनवर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. इनवर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. हेडिंग टाका पटकन. फर्स्ट मेथड आपण बघितलेले आहे, इनवर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड मेथड आपली इनवर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. आता ऍडजॉइंट मेथडनं इनव्हर्स काढत असताना काही डेफिनेशन आपल्याला अगोदर बघायचे. फर्स्ट डेफिनेशन आहे मायनर ऑफ एन इलेमेंट. हेडिंग टाका, मायनर ऑफ एन इलेमेंट. बघा, समजा मॅट्रिक्स ए दिलेला असेल, A11, A12, A21, 22, 2x2 चा मॅट्रिक्स आहे. आपण 11वी मध्ये मायनर काढले होते. जेवढे एलिमेंट्स असतात तेवढेच मायनर असतात. आणि मायनर कशाने डिनोट केले जातात तर कॅपिटल M I J. फॉर एक्झाम्पल फर्स्ट मायनर काढायचं असेल तर M11 म्हणजेच आपण काय म्हणतो, M11 म्हणजेच काय, मायनर ऑफ एन इलेमेंट. कोणता इलेमेंट तर A11. A11 चा मायनर काढायचा आहे. 11वी मध्ये झाले ना, मायनर ऑफ एन इलेमेंट, जेवढे इलेमेंट्स तेवढे मायनर्स असतात. आणि मायनरची डेफिनेशन काय आहे, मायनर ऑफ एन इलेमेंट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय इलिमिनेटिंग ith रो अँड jth कॉलम. म्हणजे आता M11 A11 चा जर मायनर काढायचा असेल तर डिटर्मिनंट घ्यायचा. कसा घ्यायचा तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इलिमिनेट करायचा, राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट. कोणते एलिमेंट राहिले, A22, आणि त्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे, A22 चा असणार आहे. म्हणजेच A11 चा मायनर असतोय A22. तसाच M12 काढायचा असेल, M12 म्हणजे आता कोणाचा मायनर काढायचा आहे, A12 चा. मायनर ऑफ A12 कसा काढणार तर आता काय करायचं, इलिमिनेटिंग फर्स्ट 1 2 1 2 म्हटल्यावरती फर्स्ट रो सोडा, सेकंड कॉलम सोडा, कोणता एलिमेंट राहिला तर A21, त्याचा मायनर काय असणार आहे, A21 असणार आहे डिटर्मिनंट. समजलं का? मायनरचे डेफिनेशन काय आहे, मायनर ऑफ एन एलिमेंट Aij of a determinant is the determinant obtained by eliminating ith row and jth column. जेवढे एलिमेंट्स तेवढे मायनर्स असणार आहेत. मग आता ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 4 एलिमेंट. मायनर किती असणार, 4. कोणते कोणते, M11, M12, M21, M22. समजले? आता मग 2x2 चा असेल, मग 3x3 चा असेल तर कशी डेफिनेशन तयार होती. बघा, मॅट्रिक्स ए दिलेला आहे, A11, A12, A13, 21, 22, 23, 31, 32, 33 हा मॅट्रिक्स आहे. आणि आता याचे मायनस काढायचे. किती एलिमेंट्स आहेत, ऑर्डर किती आहे, 3x3, म्हणजे एलिमेंट्स 9 आहेत. मायनर किती असणार आहेत, 9 मायनर असणार आहेत. मग कोणते कोणते असणार, पहिला मायनर असणार M11, दुसरा असणार M12, तिसरा असणार M13, नंतरचा असणार आहे M21, M22, M23, M31, M32, M33. अशा पद्धतीने मायनर असणार आहेत. मग आता M11 कसा काढायचा तर डेफिनेशन काय सांगते, इलिमिनेटिंग डिटर्मिनंट काढायचा आहे. कसा काढायचा आहे, इलिमिनेटिंग ith रो अँड jth कॉलम. मग आता 11 फर्स्ट रो सोडा, फर्स्ट कॉलम सोडा, राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट. कोणते एलिमेंट राहिले बघा, हा फर्स्ट रो गेला, फर्स्ट कॉलम गेलेला आहे. A22, A23, A32 आणि A33 हा राहिला डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंट सोडवत असताना ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन, अशा पद्धतीने आपला मायनर काढला जाणार. समजलं का? मग आता ह्याच्यामध्ये M23 काढायचा असेल तर कसा काढणार रे, सांगा बरं पटकन. M23 काय करणार, इलिमिनेटिंग सेकंड रो अँड थर्ड कॉलम.
मग हा सेकंड रो सोडायचा, थर्ड कॉलम सोडायचा. कोणते इलिमेंट राहिले? A11, A12, A31, A32. आणि हा डिटर्मिनंट सोडवत असताना ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन, हा झाला मायनर. समजलं का मायनर? डेफिनेशन लिहून घेताय? लिहून घ्या डेफिनेशन. मायनर ऑफ एन इलिमेंट, मायनर ऑफ एन इलिमेंट Aij, कॅपिटल लिहिलं का स्मॉल Aij? स्मॉल Aij, कारण इलिमेंट स्मॉल लेटर डिनोट केले जातात. मायनर ऑफ एन इलिमेंट Aij ऑफ ए डिटर्मिनंट is the determinant obtained by eliminating ith row and jth column, eliminating ith row and jth column in which the element Aij lies, in which the element Aij lies. मग त्याच्याच पुढे लिहा, मायनर ऑफ एन इलिमेंट Aij, मायनर ऑफ एन इलिमेंट Aij is denoted by capital Mij. Minor of an element is denoted by capital Mij. समजली का मायनरची डेफिनेशन? नेक्स्ट, मायनर नंतर आपण 11वी मध्ये काय काढले होते? को फॅक्टर. मग नेक्स्ट शेडिंग टाका, को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट. को फॅक्टर ऑफ एन इलिमेंट, को फॅक्टर ऑफ एन इलिमेंट. आता बघा, मॅट्रिक्स ए दिलेला आहे, A11, A12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33. हा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. आता जेवढे एलिमेंट्स असतात तेवढे मायनर्स असणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? को फॅक्टर काढायचं आहे. आता को फॅक्टरची डेफिनेशन काय बघा, को फॅक्टर डिनोटेड बाय Cij किंवा कॅपिटल Aij न डिनोट केले जातात. को फॅक्टर कशाने डिनोट केले जातात? Cij किंवा कॅपिटल Aij. आणि त्याची डेफिनेशन काय बघा बर, -1⁻I + j × Mij. समजतंय बघा, को फॅक्टरची डेफिनेशन काय? -1⁻I + j × Mij. डेफिनेशन लिहून घ्या डायरेक्ट. को फॅक्टर इज इक्वल टू Cij Aij. बाकीची डेफिनेशन तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येईल, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, ऑनलाईन टेक्स्टबुक दिलंय तुम्हाला. Cij इज इक्वल टू Aij इज इक्वल टू -1⁻I + j × Mij. को फॅक्टरची डेफिनेशन आहे, फॉर्म्युला आहे. मग आता जेवढे इलिमेंट्स तेवढेच मायनर, तेवढेच को फॅक्टर्स असणार आहेत. मग आता इलिमेंट किती आहेत? 3/3 म्हणजे 9 एलिमेंट्स असतील तर को फॅक्टर पण किती असणार आहेत? 9 को फॅक्टर असणार आहे. तो को फॅक्टर मॅट्रिक्स कसा डिनोट करायचा बघा, Aij कॅपिटल, या ठिकाणी m × m, नंबर ऑफ रोज आणि कॉलम इक्वल, इज इक्वल टू, मग पहिला को फॅक्टर A11, दुसरा A12, A13, या ठिकाणी 21, 23, 22, 23, 31, 32, 33. बघा को फॅक्टर मॅट्रिक्स बघा, मी या ठिकाणी स्मॉल A11 हे स्मॉल लिहिलं, इथं कॅपिटल लिहिलेत. हा इलिमेंटचा मॅट्रिक्स आहे, हा को फॅक्टरचा मॅट्रिक्स आहे. समजलं का? हा झाला को फॅक्टर मॅट्रिक्स. प्रत्येकाला समजलं को फॅक्टर मॅट्रिक्स कशाला म्हटलं जाते, कसा काढायचा आहे? Aij इज इक्वल टू -1⁻I + j × Mij. फॉर एक्झाम्पल A22 काढायचा असेल तर -1⁻2 + 2 × M22. M22 ची पाठीमाग काढलेली व्हॅल्यू पुट करायची मायनरची. -1⁻2 2 + 2 4. -1 ची पॉवर जर इव्हन असेल तर उत्तर पॉझिटिव्ह आणि -1 ची पॉवर जर ऑड असेल तर उत्तर निगेटिव्ह. त्या पद्धतीने तुमचे को फॅक्टर्स निघणार आहेत. समजले को फॅक्टर कशाला म्हणायचं बाळांनो? समजलंय का अथर्व? होय. ठीक आहे. को फॅक्टर नंतर हेडिंग टाका, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आता आपण आलो बघा मेन डेफिनेशन कड, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. मायनर आणि को फॅक्टर 11वी मध्ये बघितलेत. आता आपल्याला त्याच्या पुढे बघायचं आहे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स.
बघा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए डिनोटेड बाय ए डी जे, स्मॉल ए डी जे ऑफ ए, ह्यालाच म्हटलं जातं ऍडजॉइंट ऑफ ए. आणि त्याची डेफिनेशन काय बघा, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आपण ए मॅट्रिक्सचा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स काढलेला आहे, समजा ए मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स ए आय जे आपण काढलाय बघा, यम इंटू यम काढलेला असेल, म्हणजे कोणता, A11, A12, A13, A21, 22, 23, A31, 32 and A33 हा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काढलेला असेल. ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजेच काय बघा डेफिनेशन, ए आय जे चा ट्रान्सपोज. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए. आणि आता काय असणार ट्रान्सपोज, तर या ठिकाणी बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स काय आहे, पहिला रो पहिला कॉलम होणार, म्हणजे A11 ची व्हॅल्यू या ठिकाणी असणार आहे. पण आता ह्या ठिकाणी कोणती असणार, पहिला कॉलम इथे A12 होतंय बघा, A12 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी A13 ची व्हॅल्यू. तसेच A21, A22, A23 कॉलम मध्ये घेतोय मी, A31, 32, 33. समजतंय बघा. ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच काय, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. समजतंय का दिशा? हो सर. ठीक आहे, लिहून घ्या डेफिनेशन. द ऍडजॉइंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स ए. पटकन डेफिनेशन लिहून घ्यायची. कुणी दिसत नाही, नाही दिसत, काल चेक केले मी. चल लिहून घ्या. समजतंय का? डॉक्टर हे जाते बघायला, जरा धरून ठेवा. झालं का रे? मग आता कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहा. अगोदर कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा, ए आय जे 2/2 चा कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स कसा, A11, A12, 21, 22. काय येतोय तो मॅट्रिक्स लिहून घ्या पटकन. कोफॅक्टर मॅट्रिक्स कोणता आलाय रे, 3 नंतर -4 नंतर 2 2. आला का रे? -3 -4 2 2 आलाय का? आवाज येत नाही तुमचा काय? होय होय. ठीक आहे, मग त्याचा ऍडजॉइंट काढून घ्या पटकन. ऍडजॉइंट काढा. काय असणार, ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज बघा. मग आता ट्रान्सपोज करत असताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 -4 फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम होणार, 3 -4. सेकंड रो सेकंड कॉलम 2 2. हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट ऑफ ए काढून घ्या. डिटर्मिनंट ऑफ ए म्हटले, ऍडजॉइंट ऑफ ए चा डिटर्मिनंट नाही, जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याचा डिटर्मिनंट काढायचा राहिलाय आपला. 2 -4 3 2. काय दिलाय रे मॅट्रिक्स, 2 -2 4 3. त्याचा डिटर्मिनंट 2 × 3 6 -4 × -2 -8 म्हणजे 6 + 8 उत्तर आलं 14. आलं का? आणि आता शेवटी फायनलला ए इनव्हर्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड म्हटले. मग ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 / 14 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काय आलाय बघा, 3 2 -4 2. हा झालं तुमचं फायनल उत्तर ए इनव्हर्स काढण्याचे. समजलं का रे?
समजतंय का? हो. लिहा मग फायनलला ए इनवर्स लिहून घ्या पटकन. काय अवघड नाही. फर्स्ट मायनर, नंतर कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा, त्याचा ट्रान्सपोज म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए, आणि ऍडजॉइंट ऑफ ए ला डिटर्मिनंटनं डिवाइड केलं का हे झालं तुमचं ए इनव्हर्स. समजलं का? हो. आता समजलं असेल तर समोर लक्ष द्या रे. बघा मॅट्रिक्स ए काय दिलता रे? ए काय दिलता? 2 - 2 4 3 हा मॅट्रिक्स ए दिलता, आणि त्याचा ऍडजॉइंट ऑफ ए काय आलाय बघा बर. ऍडजॉइंट ऑफ ए काय आलाय? तर ऍडजॉइंट ऑफ ए आलेला आहे 3 2 -4 2. हा ऍडजॉइंट ऑफ ए आलाय आपला. बघा 2/2 चा मॅट्रिक्स असेल तर डायरेक्ट ऍडजॉइंट सीईटी ला कसा काढायचा? डायरेक्ट सीईटी ला सांगतोय हा, रेग्युलरला सोडवाच लागणार आहे. मायनर कोफॅक्टर काढून त्याचा ट्रान्सपोज काढावंच लागणार आहे. पण सीईटी ला सोडवत असताना काय समजते बघा. मॅट्रिक्स ए 2 - 2 4 3 आणि ऍडजॉइंट ऑफ ए 3 2 -4 2. म्हणजे काय झालं बघा, हे इलेमेंट इंटरचेंज होतात डायगोनल. डायगोनल म्हणजे समजतात ना, A11 आणि A22 हे डायगोनल असतात. हे इलेमेंट इंटरचेंज आणि ह्या दोन्हीचं फक्त साइन चेंज. समजलं का रे? समजलं का अथर्व? बघा ए मॅट्रिक्स आहे 2 - 2 4 3. ऍडजॉइंट काढत असताना हे डायगोनल इलेमेंट इंटरचेंज करा. या 2 च्या पोझिशनला 3 आलाय आणि 3 च्या पोझिशनला 2 आलाय, आणि ह्या एलिमेंटचा फक्त साइन चेंज करा. इलेमेंट चेंज करत नाही. साइन -2 चं 2 झाले आणि 4 चं -4 झाले. हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए डायरेक्ट. समजलं का? होय. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या आता. इफ मॅट्रिक्स ए, इफ ए मॅट्रिक्स ए लिहून घ्या. 2 - 1 1 2 - 1 1. सेकंड रो दिलाय -1 2 -1 -1 2 -1, आणि थर्ड रो दिलेला आहे 1 - 1 2 1 -1 2. फाइंड ए इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. फाइंड ए इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. बघा मॅट्रिक्स दिलेला अगोदर लिहून घ्या. दिलेला मॅट्रिक्स लिहून घ्या. ए मॅट्रिक्स दिलेला आहे. आता सांगा इलेमेंट्स किती आहेत रे? बोला की रे, किती इलेमेंट्स? 9 इलेमेंट्स. मायनर किती? 9. कोफॅक्टर 9. 9. काढताय मायनर आणि कोफॅक्टर तुम्ही का सोडवून देऊ द्या? काढतो. या काढायला. फर्स्ट मायनर काढतोय मी M11. आता डायरेक्टच काढतोय मी, आता लिहित नाही मायनर ऑफ A11 वगैरे. आता डायरेक्ट काढतोय मी M11. आता M11 काढत असताना काय डिटर्मिनंट घ्यायचा. कसा घ्यायचा? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडायचा, राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट. फर्स्ट रो गेला, फर्स्ट कॉलम गेला, राहिलेले एलिमेंट कोणते? 2 - 1 -1 2. त्याचा डिटर्मिनंट काढत असताना 2 × 2 4 मायनस -1 × -1 +1च, म्हणजे 4 - 1 उत्तर आलं 3. हा आला फर्स्ट मायनर. त्याचा कोफॅक्टर A11 -1 raised to 1 + 1 into M11 -1 raised to 1 + 1 2 into M11 ची व्हॅल्यू 3. आता -1 ची पॉवर जर इव्हन असेल तर उत्तर पॉझिटिव्ह. 1 × 3 उत्तर आलं 3. आला का मायनर आणि कोफॅक्टर फर्स्ट? प्रत्येकाचा आला का रे? 3 3. आता सेकंड मायनर काढतोय मी M12. डिटर्मिनंट आता कसा काढायचा? फर्स्ट रो सोडायचा, सेकंड कॉलम सोडायचा. फर्स्ट रो सोडला, सेकंड कॉलम सोडला, कोणते एलिमेंट राहिले? -1 -1.
त्या ठिकाणी 1 2. आता डिटर्मिनंट सोडवत असताना -1 इंटू 2 -2 मायनस 1 इंटू -1 -1 म्हणजेच किती झालं -2 + 1 उत्तर आलं -1. त्याचा को फॅक्टर A21 -1 रेस टू सॉरी A12 -1 रेस टू 1 + 2 इंटू M12 -1 रेस टू 3 इंटू M12 ची व्हॅल्यू -1. -1 ची पॉवर जर ऑड असेल तर उत्तर -1 इंटू -1 उत्तर आलं 1. आला का A12 चेक करा. त्याच्यानंतर M13 करत असताना फर्स्ट रो सोडायचा, थर्ड कॉलम सोडायचा. फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला, कोणते एलिमेंट राहिले -1 2 -1 2 1 -1 -1 इंटू -1 + 1 -1 इंटू 2 2 1 -2 उत्तर आलं -1. त्याचा को फॅक्टर A13 -1 रेस टू 1 + 3 इंटू M13 -1 रेस टू 4 इंटू M13 ची व्हॅल्यू -1. -1 ची पॉवर जर इव्हन असेल तर उत्तर पॉझिटिव्ह 1 इंटू -1 उत्तर आलं -1. आले का चेक करा पटपट. घ्या सोडवून. लेक्चर झाल्यानंतर बनवता. काय बोलायचं AIJ A11 A12 A13 21 22 23 31 32 33 व्हॅल्यू काढा पटपट आणि पुट करा. काय असेल ते उत्तर मला सांगायचं प्रत्येकाने. बघा फर्स्ट रो काय आलाय को फॅक्टरचा 3 1 -1 लिहिला. आता सेकंड एलिमेंटचे को फॅक्टर मायनर काढून घ्या पटपट. हर्षवर्धन देशमुख समजतंय का? हो सर. आता बघा सेकंडचे मायनर काढताना ह्या मायनर वनचा काढायचा म्हणजे आता M21 काढावं लागेल. M21 म्हणजे सेकंड रो सोडा फर्स्ट कॉलम सोडा. सेकंड रो सोडला फर्स्ट कॉलम सोडला. एलिमेंट कोणते राहिले -1 1 या ठिकाणी -1 2 समजतंय बघा. सेकंड रो सोडला फर्स्ट कॉलम, जे एलिमेंट राहिले त्याचा डिटर्मिनंट -1 इंटू 2 -2 -1 इंटू 1 -1 म्हणजे -2 + 1 उत्तर आलं -1. त्याचा को फॅक्टर आला A21 -1 रेस टू 2 + 1 इंटू M21 -1 रेस टू 3 इंटू M21 आहे -1. -1 ची पॉवर जर ऑड असेल उत्तर -1 इंटू -1 उत्तर आलं 1. बघा 821 को फॅक्टर किती येतोय 1 येतोय का? इथं लिहून घेतला मी. ते शेवटी तुम्ही फायनलला खाली लिहायचं आहे. मग आता 822 काढा सांगा पटपट. किती आला रे 822? 3 8223 बरोबर आहे. आणि 823 1 1 1 बरोबर. घ्या सोडवून पटपट. A31 किती रे? -1 -1 बरोबर. A32 1 1 आणि A33 3 3 बरोबर. हा झाला तुमचा को फॅक्टर मॅट्रिक्स. खाली लिहून घ्या पटकन. नेक्स्ट लाईनला को फॅक्टरचा मॅट्रिक्स लिहून घ्यायचा. AIJ 3/3 चा
त्याच्या इज इक्वल टू लिहा A11 A12 13 21 22 23 31 32 33 मॅट्रिक्स लिहायचा. आता त्याचा ऍडजॉइंट काढतोय मी. ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू AIJ मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज, को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 1 -1 हा पहिला रो आहे, तो पहिला कॉलम होईल 3 1 -1. सेकंड रो सेकंड कॉलम 1 3 1. थर्ड रो थर्ड कॉलम -1 1 3. हा आला ऍडजॉइंट ऑफ ए. आला का चेक करून घ्या. को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए काढल्यानंतर काय काढायचं रे? काय काढायचा? डिटर्मिनंट ऑफ ए. बरोबर, डिटर्मिनंट ऑफ ए काढून घ्या. डिटर्मिनंट ऑफ ए, ए मॅट्रिक्स दिलेला 2 -1 1 -1 2 -1 1 -1 2. त्याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. तर डिटर्मिनंट 3/3 चा कसा सोडवायचा बघा. 2 इंटू डायरेक्ट सोडवतो मी ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 मायनस -1 × -1 +1. हा मायनस चेंज होणार नाही. मायनस सेकंड एलिमेंट -1 इंटू. तर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडायचं ह्या दोन्ही मल्टिप्लिकेशन -1 × 2 -2 मायनस 1 × -1 आणि हा मायनस +1 प्लस थर्ड एलिमेंट 1 इंटू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -1 -1 +1 मायनस 1 × 2 2 4 -1 3 3 × 2 6 मायनस मायनस प्लस येणार. आता -2 + 1 -1 -1 इंटू +1 -1 1 -2 -1 -1 इंटू +1 -1. उत्तर किती येतं रे? डिटर्मिनंट किती आला बाळानो? 4. 4 बरोबर आहे. आता डिटर्मिनंट काढल्यानंतर ए इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड. ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 / 4 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काय आलं बघा. 3 1 -1 1 3 1 -1 1 3. हे झालं तुमचं फायनल उत्तर ए इनवर्स. समजतंय का? दिवटे समजतंय का बाळ? हो सर. आकांक्षा करपे, मोहिते, विश्वाली मोहिते, समजतंय का? झाला असेल? नेक्स्ट एक्झाम्पल देऊ का? एक एक्झाम्पल देऊ का रे सोडवायला बाळांनो तुम्हाला? यस सर. या. होय. तुम्ही प्रत्येकाने मला उत्तर सांगायचं काय येतंय. इफ मॅट्रिक्स ए is equal to 1 - 1 2 -2 3 5 -2 0 -1. Find inverse by adjoint method. Find A inverse by adjoint method. सोडवताय का रे? सोडवताय का? हो. सोडवा पटकन. हो. म्यूट करा.
Sir. किती आलं रे उत्तर? अथर्व 1 मिनिट, आवाज येत नाही, जरा तुमचा मोठ्यानं आवाज काढा. बघा, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. सांगा 1 अपॉन डिटर्मिनंट किती आला रे? 21 21. सांगा ऍडजॉइंट पटकन. पहिला रो minus सांगायचा 3 एकानं सांगा. पहिला रो काय? minus 3 -3. -3 1 1 -11 -11. बाकीचे बोल नका रे, फक्त अथर्व सांग. पुढं -3 सेकंड रो. हा हा 3 हा -9 -9 6 6 2 2 1 1. चेक करा सगळे. कुणाच्या काही शंका असेल तर सांगा. कुणाचं उत्तर दुसरं आलं असेल तर मी सांगतो. बोला, आलंय का? सृष्टी बाबर आलंय सर, सेम. आलंय ना? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. लिहा. इफ मॅट्रिक्स ए, इफ मॅट्रिक्स ए, ए लिहून घ्या 1 2 3 4. verify that a into adjoint of a is equal to adjoint of a into a is equal to determinant of a into I. बघा काय दिलंय? मॅट्रिक्स ए दिलेला आहे 1 2 3 4. व्हेरीफाय दॅट a into adjoint of a is equal to adjoint of a into a is equal to determinant of a into I. क्वेश्चन लिहून घेतला का रे? क्वेश्चन लिहिलाय का? जोगड क्वेश्चन लिहिला का? पूजा हो. ठीक आहे. आता समोर लक्ष द्या. आता इथं आपण व्हेरीफाय दॅट म्हणून एक्झाम्पल सोडवतोय, पण सीईटीला फॉर्म्युला म्हणून वापरायचा आहे. जेईला किंवा सीईटीला ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय हा फॉर्म्युला पाठ करायचा. आता कसं व्हेरीफाय करता येईल बघा. प्रत्येक इथं काय दिलंय? ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ए म्हणजे गिव्हन मॅट्रिक्स. आता ऍडजॉइंट ऑफ ए अगोदर काढला पाहिजे, मग घेऊया ऍडजॉइंट ऑफ ए काढून. बघा दिलेला मॅट्रिक्स लिहून घ्या. मग ऍडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी मायनर आणि को फॅक्टर काढतो. बघा M11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला, राहिलेला एलिमेंटचा डिटर्मिनंट 4, 4 चा डिटर्मिनंट 4, त्याचा को फॅक्टर लगेच A11 इज इक्वल टू -1 रेस टू 1 + 1 इंटू M11 -1 रेस टू 2 इंटू M11 ची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू -1 रेस टू 2
म्हणजे पॉवर इव्हन आहे, उत्तर पॉझिटिव्ह. 1 × 4 उत्तर आलं 4. नंतर सेकंड मायनर M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला, फर्स्ट रो सोडला, सेकंड कॉलम सोडला, राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट 3. त्याचा कोफॅक्टर A12 -1 raised to 1 + 2 × M12 -1 raised to 3 × M12 ची व्हॅल्यू 3. -1 ची पॉवर ऑड असेल उत्तर -1 × 3 उत्तर आलं -3. करताय का मायनर आणि कोफॅक्टर पटकन या फाइंड करून. M11 A11 M12 A12. आता M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडला, राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट 2 चा डिटर्मिनंट 2. त्याचा कोफॅक्टर A21 -1 raised to 2 + 1 × M21 -1 raised to 3 × M21 ची व्हॅल्यू 2. -1 ची पॉवर जर ऑड असेल तर उत्तर -1 × 2 उत्तर आलं -2. नंतर M22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडला, राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट 1. त्याचा कोफॅक्टर A22 -1 raised to 2 + 2 × M22 -1 raised to 4 × 1 -1 ची पॉवर इव्हन असेल तर उत्तर 1 × 1 उत्तर आलं 1. आता ऍडजॉइंट ऑफ ए काय आलाय तो लिहून घ्या. ऍडजॉइंट ऑफ ए नाही, अगोदर कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिला पाहिजे. सॉरी, AIJ A11 A12 A21 22 म्हणजेच कुठला मॅट्रिक्स आला 4 -3 -2 1 हा आला AIJ कोफॅक्टरचा मॅट्रिक्स. त्याचा ऍडजॉइंट काढायचा आहे. मग ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच AIJ चा ट्रान्सपोज, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 -3, सेकंड रो सेकंड कॉलम -2 1. आलं का रे? उत्तर येतोय का? आवाज येतोय का माझा? हो. बघा मग ए मॅट्रिक्स काय आलाय, ऍडजॉइंट ऑफ ए काय आलाय लिहून घ्या. ऍडजॉइंट ऑफ ए काय काढलाय ते लिहून घ्या. अगोदर मायनर काढा, कोफॅक्टर काढा, कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहा आणि त्याचा ट्रान्सपोज म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए. झाले का सोडवून हर्षवर्धन? हो. बघा समोर लक्ष द्या रे बाळांनो, मी तुम्हाला डायरेक्ट ऍडजॉइंट पण काढायला शिकवलं होतं. काय हे एलिमेंट इंटरचेंज करायचे, बघा आले का, आणि या दोन्हीचं साइन चेंज करायचं. जर 2/2 असेल तर डायरेक्ट ऍडजॉइंट कसा काढायचा, हे डायगोनल एलिमेंट इंटरचेंज आणि ह्या एलिमेंटचं साइन चेंज फक्त. हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए, हा झाला ए मॅट्रिक्स. आता डिटरमिनंट ऑफ ए काढा. 1 2 3 4 डिटर्मिनंट बघा 1 × 4 4 -3 × 2 6. किती आला रे डिटर्मिनंट? -2 बरोबर. आता आपण ए काढला, ए दिलेला आहे, ऍडजॉइंट ऑफ ए काढला, डिटर्मिनंट ऑफ ए काढलाय. आता एक 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 इक्वेशनचं उत्तर काढूया. फर्स्ट काय म्हटलंय, ए × ऍडजॉइंट ऑफ ए काढायला सांगितलंय. आता ए मॅट्रिक्स 1 2 3 4 × ऍडजॉइंट ऑफ ए काय आहे 4 -2 -3 1. 2/2 च मल्टिप्लिकेशन करता येतंय का रे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 4 4. त्या साईडनं पुढे जायचं, त्या साईडनं खाली यायचं. 2 × -3 -6. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × -2 -2. त्या साईडनं पुढे जावं, त्या साईडनं खाली या. 2 × 1 + 2.
तर फर्स्ट रो सेकंड कॉलम संपला. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 × 4 12. या साईडनं पुढे जाऊ, त्या साईडनं खाली या. 4 × -3 -12. 3 × -2 -6. 4 × 1 +4. किती आलं रे? -2 0 0 -2 आले का? अरे a इंटू ऍडजॉइंट ऑफ a -2 0 0 -2 आला का? हो. इक्वेशन नंबर 1. आता ऍडजॉइंट ऑफ a इंटू a काढा. ऍडजॉइंट ऑफ a इंटू a. अगोदर ऍडजॉइंट ऑफ a 4 -2 -3 1 इंटू a मॅट्रिक्स 1 2 3 4. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 × 1 4. या साईडनं पुढे जाऊ, त्या साईडनं खाली या. -2 × 3 -6. 4 × 2 8. या साईडनं पुढे जाऊ, त्या साईडनं खाली या. -2 × 4 -8. फर्स्ट रो सेकंड कॉलम संपला. सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 × 1 -3. या साईडनं पुढे गेला, त्या साईडनं खाली आला. 1 × 3 +3. -3 × 2 -6. 1 × 4 +4. -2 0 0 -2. इक्वेशन नंबर 2 आला का बघा? ऍडजॉइंट ऑफ a इंटू a. आणि आता थर्ड, डिटर्मिनंट ऑफ a इंटू i. डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू आहे -2 इंटू i म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर असते तीच आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर घ्यायची. किती ऑर्डर असणार? 2/2 1 0 0 1. -2 जर आत मल्टिप्लाय केलं तर -2 0 0 -2. इक्वेशन नंबर 3 बघा. इक्वेशन 1 2 3 काय आले? इक्वल. इक्वल. लेज मग फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 a into adjoint of a is equal to adjoint of a into a is equal to determinant of a into I. समजतंय का बघा? a into adjoint of a is equal to adjoint of a into a is equal to determinant of a into I. हे झालं तुमचं व्हेरीफाय. तर स्टँडर्ड रिझल्ट म्हणून लिहून ठेवा नोटबुकला सेपरेट. झालं का रे? बघा मॅट्रासिस वरती काय काय झाले? इनव्हर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि इनव्हर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. दोन टाईपचे, दोन मेथडनं तुम्हाला इनव्हर्स काढता येतोय. एक्झाम्पल सोडवून झालेत. होमवर्कला एक्सरसाइज देतोय सोडवायला. चालेल का? सोडवतोय ना? हो. ठीक आहे. आता पुढचं फिजिक्स लेक्चर असणार आहे. होमवर्कला एक्सरसाइज टाकतोय. आजच्या आज सोडवायचा आहे, कम्प्लीट करून घ्यायचा.